नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण TRTI संबंधित एक नवीन अपडेट घेऊन आलेलो आहे। तर ज्या विद्यार्थ्यांना डबल फॉर्म भरता यायला पाहिजे किंवा डबल लाभ घेता यायला पाहिजे, तर अशी पद्धत जी आहे तर ती बार्टीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे, परंतु TRTIच्या विद्यार्थ्यांसाठी डबल लाभ जो आहे तर तो आपल्याला घेता येत नाही। तर त्यासाठी आपण काय करायला पाहिजे, तर त्याचाच आपण या ठिकाणी व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहू शकतो काही जे बांधव आहे तर ते त्या ठिकाणी एक यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। जे निवेदन आहे आपल्याला TRTI संबंधित डबल लाभ घेता यायला पाहिजे, तर त्यासाठी आपल्याला निवेदन कसे द्यायला पाहिजे तर त्याची आपण या ठिकाणी माहिती आपण पाहणार आहे। तर जेणेकरून आपल्याला सुद्धा जर जमत असेल तर आपण सुद्धा आपल्या जिल्ह्यात TRTI संबंधित डबल लाभ घेता यायला पाहिजे, किंवा जर आपण एक लाभ घेतला असेल आणि त्याच्यानंतर टू लोअर किंवा लोअर टू हायर अशा पद्धतीने जर आपल्याला डबल लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी आपण निवेदन कशा पद्धतीने द्यायचं आहे, किंवा आपल्या ज्या बांधवांनी यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांकडे जे निवेदन दिलेले आहे तर ते कशा पद्धतीने दिलेले आहे, तर त्याची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहे। प्रति दिलेले आहे आपल्याला या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी साहेब यवतमाळ, आणि विषय दिलेला आहे आपण या ठिकाणी पाहू शकतो। विषय दिलेला आहे आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था TRTI अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनेसाठी अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना काठिण्य पातळीनुसार चढत्या व उतरत्या क्रमाने, म्हणजेच लोअर टू हायर अँड हायर टू लोअर, तर आपण पोलीस भरतीचा फॉर्म भरलेला असेल तर आपण त्यानंतर IBPS असेल किंवा MPSC असेल, UPSC असेल, तर अशा पद्धतीने आपल्याला फॉर्म आहे तर ते भरायला ऑप्शन यायला पाहिजे, किंवा जी अर्ज करण्याची जी सुविधा आहे तर ती आपल्याला उपलब्ध करून देण्याबाबत या ठिकाणी निवेदन देण्यात आलेले आहे। तर या ठिकाणी आपण पाहू शकतो TRTI तर्फे राबवण्यात येणाऱ्या पोलीस भरती तथा मिलिटरी भरती पूर्व प्रशिक्षण योजना व इतर शैक्षणिक प्रशिक्षण व उपक्रम अनुसूचित जमातीसाठी विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयोगी आणि अत्यंत उपयुक्त आहे। ह्यातून अनुसूचित जमाती विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी एक नवी दिशा मिळाली आहे, हे आपणास माहीतच आहे। म्हणजे TRTIच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना बऱ्यापैकी त्या ठिकाणी आर्थिक मदत होते, आणि त्यासाठी विद्यार्थ्यांना ज्यांची परिस्थिती नसतानाही जी तयारी करायची असेल स्पर्धा परीक्षांसाठी, तर त्या ठिकाणी ती मुलं जी आहे तर ती ट्रेनिंग घेऊ शकत आहे। तर अशा पद्धतीची ही जी स्कीम आहे तर या स्कीममध्ये आपल्याला या ठिकाणी एक तफावत पाहायला मिळते, की अट दिलेली आहे आपल्याला या ठिकाणी TRTIच्या प्रशिक्षण संस्थांमध्ये। तर ती अट म्हणजे एक योजनेचा लाभ घेतलेल्या विद्यार्थ्यांना परत लाभ घेता येत नाही आणि योजना पुन्हा मिळू शकत नाही, ही अट आहे। परंतु सदर अट ही अनेक पात्र विद्यार्थ्यांसाठी अडथळा ठरत आहे, कारण अनेक वेळा विद्यार्थ्यांना एका प्रयत्नात यश मिळत नाही आणि दुसऱ्यांदा प्रशिक्षण घेण्याची गरज भासते, पण अशा विद्यार्थ्यांना पुन्हा अर्ज करता न आल्यामुळे स्पर्धा परीक्षेतील ही तयारी अर्धवट राहते। तर मित्रांनो, आपण या ठिकाणी TRTIच्या माध्यमातून पहिल्यांदा आपण ट्रेनिंग घेतो आणि त्यानंतर जर आपल्याला यश आले नसेल तर पुन्हा आपल्याला जी संधी आहे तर ती आपल्याला मिळत नाही, आणि त्यासाठी जे विद्यार्थी तयारी करतात तर त्यांच्यासाठी त्या ठिकाणी त्यांचे जे स्वप्न आहे तर ते अपूर्ण असते। तर या ठिकाणी आपल्याला दिलेले आहे। तसेच राज्यातील बार्टी संस्था ज्याप्रमाणे राज्यातील अनुसूचित जातीच्या ज्या कॅटेगरी आहे तर त्यांच्या विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनेकरिता एकदा लाभ घेतलेल्या विद्यार्थ्यांना काठिण्य पातळीनुसार चढत्या व उतरत्या क्रमाने पुन्हा अर्ज करण्याची सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे आदिवासी संशोधन म्हणजेच TRTIने देखील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना देखील काठिण्य पातळीनुसार चढत्या व उतरत्या क्रमाने पुन्हा अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी। तर आपण त्या ठिकाणी पाहू शकतो TRTIच्या विद्यार्थ्यांना जे हायर टू लोअर किंवा लोअर टू हायर अशा पद्धतीने जी ॲप्लिकेशन आहे तर ती करता येत नाही, आणि बार्टीचे जे कॅन्डिडेट आहे तर बार्टीच्या स्कीममध्ये त्या ठिकाणी डबल लाभ जो आहे तर तो घेता येतो। डबल म्हणजेच हायर टू लोअर आणि लोअर टू हायर, तर अशा पद्धतीने त्यांना त्या ठिकाणी ॲप्लिकेशन आहे तर करता येतात। TRTIच्या संस्थेमध्येही आपल्याला जी सुविधा आहे तर ती उपलब्ध करून देण्यात यावी। तर अशा पद्धतीचे जे निवेदन आहे तर ते त्या ठिकाणी यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या बांधवांनी दिलेले आहे। तर आपण सुद्धा आपल्या जिल्ह्यात आपल्याला जमत असेल तर अशा प्रकारचे जे अर्ज आहे तर ते आपण आपल्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात यावे। तर आपण जर अशा प्रकारचे निवेदन आपल्या जिल्हाधिकाऱ्यांकडे दिले तर आपल्यासाठी सुद्धा TRTI लवकरच
ही जी सुविधा आहे तर ती आपल्याला फॉर्म भरण्यासाठी उपलब्ध करून देणार. आपल्याला जे निवेदन आहे तर ते जीमेलद्वारे पण आपल्याला जे गव्हर्नमेंट आहे तर त्यांच्याकडे कशा पद्धतीने आपल्याला पाठवायचे आहे हा अशा प्रकारचा फॉर्मॅट. तर त्यासाठी आपल्या टेलिग्राम चॅनलला फॉर्मॅट दिलेला आहे आणि त्यासाठी आपल्याला ईमेल ॲड्रेस वगैरेसुद्धा दिलेले आहे. तर त्या ठिकाणी आपल्याला कशा पद्धतीने ईमेल करायचे आहे तर त्याची पण आपण या ठिकाणी माहिती पाहणार आहे. तर पहिल्यांदा आपल्याला त्या ठिकाणी आपल्या टेलिग्रामला व्हिजिट करायचं आहे. आपल्या टेलिग्रामला जॉईन केला नसेल तर आपल्या टेलिग्राम चॅनललासुद्धा जॉईन करा, जेणेकरून आपण तिथेही ही जी अपडेट आहे तर ती त्या ठिकाणी आपण अपडेट देत असतो. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो. तर मित्रांनो, आपल्या टेलिग्राम चॅनलचे नाव आहे डिजिटल बँकिंग मराठी आणि या ठिकाणी आपण जो फॉर्मॅट आहे तर तो या ठिकाणी दिलेला आहे. तर हा जो फॉर्मॅट आहे तर तो आपल्याला सिम्पली कॉपी करायचा आहे आणि हे जे ईमेल ॲड्रेस दिलेले आहे आपल्याला, तर या ईमेल ॲड्रेसवरती सिम्पली आपल्याला टच करायचं आहे आणि टच केल्यावर आपल्याला या ठिकाणी आपल्या जे ईमेल पाठवायचा आहे तर तिथे आपण रिडायरेक्ट होणार आणि त्या ठिकाणी आपल्याला सिम्पली जो आपण फॉर्मॅट दिलेला आहे टेलिग्राम चॅनलला तर तो त्या ठिकाणी कॉपी आणि पेस्ट करून सेंड करायचा आहे. तर अशा पद्धतीने आपली जी प्रोसेस आहे तर ती आपण करू शकतात आणि त्यानंतर आपली जी TRTI संबंधित जी स्कीम आहे तर ती आपल्यालासुद्धा लवकरच त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तर आय होप मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि ही जी प्रोसेस आहे तर ती आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा आणि त्यानंतर आपला जो हक्क आहे तर तो मिळवण्याचा या ठिकाणी नक्कीच प्रयत्न करा. थँक्यू.